नमस्कार, आशा कुकिंग कॉर्नरमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत चमचमीत झणझणीत मसाला भरलेली वांग्याची भाजी। चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। भरली वांगी बनवण्यासाठी इथे मी 5 हिरवे वांगे घेतलेले आहेत। वांगे निवडताना ते मध्यम साईजचेच घ्या आणि हो, वांगे नेहमी काटेरी घ्या। काटेरी वांगे चवीला खूप छान असतात। सर्वात अगोदर वांग्याचा जो काटेरी भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर देठावर जे काटे असतील ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि नंतर देठाच्या मध्यापासून आपल्याला कट करून घ्यायचे आहे। वांग्यात मसाला भरण्यासाठी या पद्धतीने आपल्याला उभा आणि आडवा असा कट करून घ्यायचा आहे। असं कट केल्यामुळे मसाला तर भरता येतोच, पण वांगे जर किडके असतील तर ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित चेक करून घेता येतात। या पद्धतीने मी सगळी वांगे व्यवस्थित काटे काढून आणि कट करून घेतलेले आहेत। बघा, सगळे वांगे कट करून झालेत आणि ते काळे पडू नये म्हणून आपल्याला ते एका खोलगट भांड्यात पाणी घेऊन त्या पाण्यात टाकायचे आहेत, जेणेकरून फोडणी देईपर्यंत ते वांगे काळे पडणार नाही आणि छान टवटवीत असे राहतील। मसाला वांगे तयार करण्यासाठी मसाला तयार करून घेऊया। मसाल्यासाठी लागणारे साहित्य बघूया। त्यासाठी 2 मोठे चमचे खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे, 2 मोठे चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय, त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, 1 चमचा धणे आणि 2 चमचे तीळ घ्यायचे। सर्वात अगोदर मंद गॅसवर तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम ही मंदच ठेवा, म्हणजे शेंगदाणे जळणार नाही। शेंगदाणे भाजून झाले की ते एका वाटीत काढून घ्या। तवा गरम असल्यामुळे लगेच धणा भाजून घ्यायचा आहे। धणा भाजताना तो सारखा आपल्याला चमच्याने व्यवस्थित हलवत राहायचा आहे, कारण तो लवकर जळण्याची शक्यता असते। धणा व्यवस्थित भाजून झालाय, त्यानंतर लगेच मस्त तीळ असं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे। तीळ भाजताना तवा गरम असल्यामुळे तीळ उडतं, त्यामुळे चमच्याने ते खालीवर असं सारखं हलवत राहायचे। तीळ भाजून झाली की लगेच आपल्याला खोबऱ्याचा कीस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे। अधेमध्ये व्यवस्थित चाळत राहायचे। खोबरा भाजून झाला की मस्त त्याला असा गोल्डन कलर आलाय बघा। भाजलेले सगळे साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचे। त्यामध्ये खोबऱ्याचा कीस, तीळ, भाजलेले धणे आणि आलं लसूण, शेंगदाणे घालून घ्यायचे। यामध्येच अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे, अर्धा चमचा जिरा पावडर घालायचं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला, इथे गरम मसाला होममेड वापरलेला आहे, अर्धा चमचा हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचे। आणि हो, मीठ घालताना एक टिप लक्षात ठेवा की मीठ कमीच घाला, म्हणजे जर कमी पडलं तर आपण नंतर फोडणी देताना घालू शकतो। तर हे सगळं साहित्य मी वाटून घेतेय। बघा, मस्त आपला मसाला तयार झालेला आहे, खूप जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही। आता पाण्यामध्ये आपण वांगे ठेवले होते, त्यामुळे वांगे पण आपले टवटवीत आहे आणि काळे सुद्धा पडलेले नाही। हे सगळे वांगे पाण्यातून बाहेर काढून घ्यायचे। इथे आपण वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया। मसाला भरताना मी मसाल्यामध्ये आलं आणि लसूण टाकल्यामुळे आपला मसाला थोडा ओलसरच आहे, त्यामुळे अगदी सहजपणे वांग्यामध्ये मसाला भरला जातो। या पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे। सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता, मसाला वांग्यांच्या आतमध्ये व्यवस्थित भरलेला गेला आहे आणि एवढा मसाला उरलेला आहे, तो आपण फोडणीसाठी वापरणार आहोत। मी ही वांग्याची भाजी मातीच्या भांड्यात बनवणार आहे। मातीच्या भांड्यात कोणती पण भाजी खूप छान लागते। तुमच्याकडे मातीचं भांडं नसेल तर तुम्ही कोणतंही भांडं वापरून भाजी बनवू शकतात, फक्त लोखंडी कढई वापरू नका। भांडं गरम झालं की त्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचे, त्यामध्ये उरलेला मसाला घालून घ्यायचा। तेल गरम असल्यामुळे अगदी 1 मिनिटात आपला मसाला व्यवस्थित फ्राय होतो। मसाला व्यवस्थित भाजला गेला की त्यामध्ये अर्धा चम्मच लाल तिखट घालून घ्यायचे आणि हो,
लाल तिखट घालताना लक्षात ठेवा की आपण जेव्हा मसाला वाटत होतो तेव्हा सुद्धा आपण लाल तिखट घातलेलं आहे. तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकतात. त्यानंतर भाजीला मस्त कलर येण्यासाठी अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मसाला व्यवस्थित परतून झाला. एक टीप लक्षात ठेवायची आहे की कोणताही मसाला भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे. म्हणजे काय होतं, मसाला व्यवस्थित भाजला जातो आणि मसाला जळत पण नाही. मसाला व्यवस्थित भाजला गेला की त्यामध्ये आपल्याला मसाला भरलेली वांगी घालून घ्यायची आणि परत एकदा व्यवस्थित वांगे परतून घ्यायचे. वांगे शिजण्यासाठी आणि रस्सा तयार करण्यासाठी आपल्याला इथे 3 ग्लास गरम पाणी घालायचे. इथे लक्षात ठेवा, गार पाणी अजिबात वापरायचं नाहीये, फक्त गरम पाण्याचा वापर करायचा आहे. आणि पाणी मिक्स करून परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे. मीडियम गॅसवर वांगे आपल्याला साधारण 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. आपण मसाला वाटताना सुद्धा थोडं मीठ घातलेलं होतं, त्यामुळे अगोदर भाजी चेक करा आणि चवीनुसार मीठ घाला. भाजी शिजवताना 5 ते 6 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे. मध्ये मध्ये आपल्याला चेक सुद्धा करत राहायचे. 5 मिनिटं झालीये आणि मस्त असा रस्सा दिसतोय. तर चला, आपले वांगे शिजलेले की नाही ते आपण अगोदर चेक करून बघूया. इथे वांगे अर्धवट, त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त शिजले गेलेले आहेत. 1-2 मिनिटं परत झाकण ठेवून थोडे वांगे शिजवून घ्या. 1-2 मिनिटानंतर बघा, वांगे आपले छान शिजले. इथे गॅसची फ्लेम सुद्धा बंद करायची आहे. मस्त अशी चमचमीत वांग्याचा रस्सा तयार आहे. गार्निशिंगसाठी मस्त कोथिंबीर वरतून टाका आणि मस्त झणझणीत अशी आपली वांग्याची भाजी भाकरी किंवा चपाती सोबत किंवा भातासोबत भाजीचा आस्वाद घ्या. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.